देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समयाकरता. प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 147 याच पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 147 याचं पहिलं वचन. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाचे स्तोत्रे गाणे चांगले आहे, आल्हाददायक आहे आणि स्तोत्र गाणं शुभच आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, वचन सांगतं स्तोत्र गाणं शुभच आहे. होय, देवाचं वचन आपणास शुद्ध करतं. जेव्हा जेव्हा तुम्ही वाचता, त्याची घोषणा करता, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती शुद्धी देतं. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि नंतर देवाच्या वचनाकडे आपण वळूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता समय करता. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरची संध्या समय आमच्या जीवनात आणलास, राखलंस, एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या कळत न कळत काल रात्रीपासून आज दिवसभर चुका झाल्या, त्या सर्व चुकांची अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आणि होय, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित करशील, स्थिर करशील, आम्हाला ठाऊक आहे. हा विश्वास प्रभू येशूच्या द्वारे प्रकट करतो. ही प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, की त्याने एक सुंदरशी वेळ संध्या आपल्या जीवनात दिली आणि त्याने आपला एक संध्या वेळ दिली तर आपण एक सुंदरशा वचनाद्वारे त्याची स्तुती करत त्याच्या अन्नात प्रवेश करणारे आपण असलो पाहिजे. आत्ताच वाचलं पहा स्तोत्र 147 पहिलं वचन. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, आल्हाददायक आहे आणि स्तोत्र गाणं शुभच आहे. ते आशीर्वादित आहे. योहान 15:3 मध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन नमूद आहे की पहा, तुम्ही जे वचन ऐकले त्याने तुम्ही शुद्ध झालाच आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही ते वचन ऐकता, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात त्याची घोषणा करता, स्वीकार करता, गुणगान करता, तेव्हा तेव्हा ते तुम्हाला काय करतं? शुद्ध करतं. कारण तो शुद्ध करणारा मेंढपाळ आहे. तो आपला मेंढपाळ आहे, तो आपला चालवणारा आहे. तो मेंढपाळ मेंढरांच्या शुद्धीकरता वधण्यात आला. काय करण्यात आला? वधण्यात आला, अर्पिण्यात आला. त्याच्या पवित्र रक्तामध्ये सर्व त्याच्यावर विश्वास ठेवणारे पवित्र केलेले आहे सार्वकालिक जीवनाकरता. होय, त्याने त्या अर्पणाद्वारे एकच अर्पण करून त्याने पवित्र करून ठेवलेली त्याची प्रजा मेंढर तुम्ही आम्ही आहोत. तर त्या पवित्र करण्याच्या पाठीस लागलेले असे आपण असलो पाहिजे. पवित्र करण्याच्या पाठीस लागलेले आपण असे असलो पाहिजे. पहा, योहान 10:11 काय सांगतं. योहान 10:11 योहान कृष्णवर्तमान याचा 10:11 काय म्हणतं. मी उत्तम मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरा करता आपला जीव देतो. प्रेज द लॉर्ड. वचन योहान 10:11 सांगतं की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ काय करतो की मेंढरांकरता जीव देतो, मेंढर वाचवण्याकरता. आणि होय, तोच तो मेंढपाळ आहे की सर्व पृथ्वीवरील जी मेंढर आहेत परमेश्वराला न ओळखणारे,
त्यांनी ख्रिस्ताद्वारे प्रभू येशूवर विश्वास ठेवून परमेश्वराला ओळखावं, त्या सार्वकालिक जीवनात जावं आणि त्याच्या पवित्र रक्तामध्ये पवित्र केलेले असावं. जो विश्वास ठेवतो तो शुद्ध झालाच आहे, सार्वकालिक जीवन त्याला मिळालेलं आहे. उपासना संगीत याचं 451 नंबरचं गाणं, येशू आमचा मेंढपाळ. येशू आमचा मेंढपाळ. हे योहान 10:11 वचनानुसार रचलेलं आहे. बिसल, आर बिसल यांनी रचलेलं एक गाणं आहे. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, नेतो कोरणी आम्हाला, आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दूरी करोनी शोधो जे बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तुम्हा जवळी नजरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, नेतो कोरणी आम्हाला, आणि रक्षुनी घरा. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा. प्रेज द लॉर्ड. येशू तो प्रिय मेंढपाळ आहे. आपल्या मेंढरांस राखून आपल्या घराला परत आणणारा तो मेंढपाळ आहे. त्याचं घर म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. जी जागा तो तयार करण्यासाठी गेलाय, ती जागा तयार झाली म्हणजे तो येईल आणि आपणास घेऊन जाईल. कारण की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. प्रभू येशू म्हणतो, जिथे मी आहे तेथे तुम्ही असावं. आणि होय, आपला ख्रिस्त जिथून येणार आहे तिथल्या गोष्टी आपण प्राप्त करणारे असलो पाहिजे. तिथल्या गोष्टी प्राप्त करणारे आपण असलो पाहिजे. तिथल्या गोष्टी मिळवणारे आपण असलो पाहिजे. त्यासाठी खटपट करणारे आपण असलो पाहिजे. जर आपण या जीवनी ती खटपट करत नाही आणि आपण त्या गोष्टी मिळवत नाही, तर तोही त्याच्या राज्यामध्ये आपल्याला घेणार नाही. आपण त्याचा विश्वास ठेवला नाही, त्याला प्राप्त करून घेतलं नाही,
त्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या नाहीत तर तोही त्याच्या राज्यामध्ये आपल्याला घेणार नाही. याकरता आजच ती वेळ आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवा, त्याच्या नामाचा स्वीकार करा, आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. होय, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. याकरता आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत प्रभू येशूला प्राप्त करून घ्या. त्याला आपल्या जीवनात बोलवा, त्याला आपल्या जीवनात बोलवा आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्या. देवाचं वचन सांगतं आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत त्याला प्राप्त करून घ्या. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए तो साला, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए तो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्रेज द लॉर्ड. होय, देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. तो मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. प्रेज द लॉर्ड. आपण पण त्याच्यामध्ये उठवले गेले आहोत. हा विश्वास दृढ राखा. तो विश्वास, ते धीराचं वचनच तुम्हाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून देईल. प्रभू येशूवरचा विश्वास तुम्हाला वाचवेल, दृढ करेल. किती मोठं संकट असलं, अडचणी असल्या तरी तो ख्रिस्ताचा सामर्थ्याचा विश्वास, प्रभू येशूच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई मागा. धन्यवाद करा. ज्या परिस्थितीत आहात त्या धन्यवाद करा. आपले 2 हात उंच करा, उच्च स्वराने देवाला धन्यवाद करणारे बना. ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीमध्ये, आज अशक्तपणा असेल, त्रास असेल, निंदा असेल, तर त्या सर्व परिस्थितीत देवाला काय करा? धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्यायला शिका. होय, तुमचं आमचं पाचारण प्रभू येशूमध्ये यासाठी आहेत
की देवाचा प्रकाश, प्रभू येशू जीवनाचा प्रकाश आपल्या जीवनातून प्रकाशला जावा. आणि त्याकरता पाचारण आहे. सुवार्थ तीच आहे. सुवार्थेचं स्वरूप वेगळं नाहीये. सुवार्थ एकच आहे. पौल सांगतो, आम्हाला सांगितलं तसं तुम्हाला सांगून देतो की धर्मशास्त्रानुसार तो या जगात तुमच्या आमच्या पापाकरता आला, मारला गेला, पुरला गेला आणि धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. ही सुवार्थ आहे. सुवार्थेचं स्वरूप ते आहे. वधस्तंभाची सुवार्ता विश्वास ठेवणाऱ्यांच्या ठाई सामर्थ्याशी आहे. ते मूर्खपण नाहीये. अशक्तपणामध्ये वधलं जाणं, तो अशक्तपणा वधला का गेला वधस्तंभावर? यासाठी की त्याने सर्व पाप, सर्व पीडा आपल्यासाठी भोगिल्या. हाती पायी खोल तुझिया रुतले केळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया रुतले केळे दुधारी. होय, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, काट्याचा मुकुट घातला, त्याच्या तोंडावर थुंकणे, त्याची चेष्टा केली, निंदा केली, त्याच्या पेहरावर चिठ्ठ्या टाकल्या. त्याने आपले प्राण त्या वधस्तंभावर अर्पिले. आणि तो म्हणतो त्या वधस्तंभावर क्षमा कर, कारण की काय करतात यांना समजत नाही. आपण पण या चित्रवृत्तीमध्ये आपल्याला राखलं पाहिजे. आज तुमच्या जीवनात कोणी निंदा करत असेल, त्रास देत असेल, तर तुम्ही ती शांती, प्रीती आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात विदित करणारे असला पाहिजे. ती खरी सुवार्थ आहे. तो ख्रिस्ताचा पाय आहे प्रभू येशूमध्ये. शांतीने राहा. होईल तितकं इतर लोकांबरोबर शांतीने, प्रीतीने राहा. शांततेच्या सुवार्थेने सिद्ध झालेल्या पादुका ही एक शस्त्र सामुग्री पिस्करासपत्र 6 अध्याय 11 ते 18 वचनामध्ये नमूद आहे. तारणाचा मुकुट, विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार, सत्याचा कमरबंद, नीतिमत्व रूपी वस्त्र आणि शांततेच्या सुवार्थेने सिद्ध झालेल्या पादुका. होय, ख्रिस्ताला परिधान केलेले आपण दिसलो पाहिजे देवाला. आणि तीच कलस्या उचलली जाईल. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे दे सुना, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दोगुना. सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दोगुना. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा.
धन्यवाद तेरा स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळी करता, समय करता, या समयामध्ये आणलंस, राखलंस आम्हाला, त्याबद्दल प्रभू तुझ्या नावाला तुला धन्यवाद देतो। येणाऱ्या वचनाकरताही धन्यवाद देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर कर, आत्मिक ज्ञानामध्ये भर आणि आज प्रत्येकाची भेट प्रभू येशू तुझ्या आत्म्याद्वारे वाणीद्वारे घे। ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। फुलाताई पडवळ, सुरेखा दशरथ पाडळे मावशी, सॅमसन अंकल यांना ख्रिस्तामध्ये सलाम, आणि सदानंद मनोहर अंकल सुद्धा यांनाही प्रभू येशूमध्ये सलाम। या आपण आजच्या वचनाकडे जाऊया। आजचं वचन आपण प्रभूमध्ये पुन्हा एकदा त्याचा आत्मिक बोध स्वीकारणार आहोत। पहा, तो तारणाचा दिवस, प्रभू यायचा दिवस जवळ आला आहे। मग आपण कसे असलो पाहिजे? आपण कसे असलो पाहिजे? खटपट करीत राहा। कसे असलो पाहिजे आपण? खटपट करीत। नीतिसूत्रामध्ये सांगितले की उद्योगाचे हात समृद्धी मिळवतात। खटपट करीत राहा। कशासाठी खटपट करीत राहा? होय, भूक आहे, तहान आहे, तुमच्या हाती दिलेलं काम आहे, ते करणं आहेच आहे, पण देवाचं राज्य, धार्मिकता आणि प्रभू येशूला प्राप्त करून घेण्याकरता खटपट करीत राहा। ही ती वेळ आहे खटपट करण्याची। आजपर्यंत आपण कसं आयुष्य जगलं हे नाही, पण आज आपण प्रभूमध्ये कसे असलो पाहिजे? प्रभू येशूला प्राप्त करून घेण्याकरता खटपट करणार आहे। आज आपली खटपट कशासाठी असली पाहिजे? त्याला प्राप्त करून घेण्याकरता, त्याला स्वीकारण्याकरता, त्याला आपल्या जीवनात बोलवण्याकरता उत्सुक असलेले, याकरता की आपण सार्वकालिक जीवनात जावं। होय, आपणच देवाचं वचन सांगते की खटपट करीत राहा। आपली खटपट खाणे पिणे काय प्यावे यासाठीच नाही, तर देवाच्या राज्य धार्मिकता त्यासाठी असलं पाहिजे। शास्त्र, पवित्र शास्त्र काय शिकवतं की प्रभूला प्राप्त करून घ्या, आणि त्याला जर प्राप्त केलं तर तुम्हाला मुक्ती आहे, तारण आहे, सार्वकालिक जीवन आहे। खटपट करीत राहा। या आपण या संदेशाकडे वळूया। आपण कसे दिसलो पाहिजे? तर खटपट करीत असले, देवाचं राज्य मिळवण्याकरता, त्याची धार्मिकता मिळवण्याकरता, त्याचं वचन वाचण्याकरता, त्याचा आत्मिक बोध होण्याकरता रोज एक दिवस खटपट करीत असलेले आणि प्रभूची वाट पाहत असलेले आपण असलो पाहिजे। पहा, मत्तेचा 6वा अध्याय 27 ते 34 वचन काय म्हणतं? मत्ते कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 27 ते 34 वचन काय म्हणतं पहा। मत्ते कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 27 ते 34 वचन आपण वाचूया।
मत्ते याचा 6वा अध्याय 27 ते 34 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुम्हातील कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाही व कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अल्पविश्वासी तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करत बसू नका. कारण ही सर्व मिळावयास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळाव्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसास पुरे. प्रेज द लॉर्ड. कशाची खटपट करायची आहे? त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. आणि जर आपण ते मिळवलं, खटपट करू त्याला प्राप्त केलं, तर त्याचबरोबर पिता आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवेल असं प्रभू येशू सांगतो. ख्रिस्तच प्राप्त झाला तर तुम्हाला काय उणे नाही का? जो पूर्ण आहे तोच प्राप्त करून घेतला तर आपल्या जीवनात काहीच उणे राहणार नाही. तुम्ही जे काही कष्ट करता ते आशीर्वादित होईल. तुम्ही जे काही खाता ते आशीर्वादित होईल. तुम्ही काळजी करत बसू नका. तुम्ही जिथे कुठे बसता, माझगाव मध्ये बसला असाल, सांगलीला बसला असाल, भोरला बसला असाल, कसे बसा, काळजी करत बसू नका. तर देवाचं राज्य धार्मिकता यासाठी खटपट करणारे बना. प्रभू येशू मत्ते याचा 6वा अध्याय 27 ते 34 वचनात सांगतो. त्याला प्राप्त करून देण्याकरता हा वेळ त्यांनी दिलेला आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू विश्वासाद्वारे यावा, आपण आत्मिकतेमध्ये वाढावं, ख्रिस्ताचं आत्मिक रूप आपल्या ठाई तयार व्हावं, याकरता त्याने तो वेळ दिला आहे. प्रभू विलंब यासाठी लावत आहे की कोणाचाही नाश होऊ नये. या पृथ्वीवरील कोणाचाही नाश होऊ नये. तो जो न्यायाचा दिवस येणार आहे, अग्नीद्वारे तो प्रगट होईल. ही पृथ्वी अग्नीसाठी राखली आहे. पहिल्या पृथ्वीचा पाण्याने नाश केला. पहिल्या पृथ्वीचं जी उत्पत्ती होती त्याचा कसा नाश केला परमेश्वराने? पहिल्यांदा पाण्याने केला. आणि दुसरी पृथ्वी अग्नीसाठी राखली आहे. याकरता जो प्रभू येण्याचा दिवस आहे आणि आपण जाण्याचा दिवस या जगातून, त्या दिवसापर्यंत आपण प्रभूला प्राप्त करून घेतलेले आपण असलो पाहिजे. त्यासाठी खटपट करणारे बनलो पाहिजे. देवाने आपल्याला जीवन यासाठी दिले की आपण चाचपडत परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं, प्रभू येशूला प्राप्त करून घ्यावं, स्वर्ग सार्वकालिक जीवन प्राप्त करावं. कारण की यानंतर परत जीवन नाहीये. यानंतर ते जे कोणी विश्वास ठेवतील त्यांना ते सार्वकालिक जीवन आहे. एकदाच जन्म आहे आणि एकदाच मरण आहे आणि त्यानंतर पुनरुत्थान सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. खटपट करीत राहा. प्रभू येशू म्हणतो खटपट करीत राहा त्याचं राज्य धार्मिकता मिळवण्यासाठी.
देवाचं वचन समजत नसेल, लक्षात राहत नसेल तर विनंती करा, प्रार्थना करा, वाचा. काळजी करायला तुम्हाला वेळ आहे नाही का? हे वचन सांगतं, काळजी करत बसलात तुम्ही, त्याला वेळ आहे. आणि प्रभू येशू म्हणतो मग त्याचं राज्य धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा. तो वेळ कशासाठी खर्च करा? राज्य धार्मिकता मिळवण्यासाठी खर्च करा. जास्त उद्याची काळजी करू नका. उद्याची करू नका, आजची करू नका. आजच्या दिवसाचे दुःख आजच्या दिवसाला पुरे. उद्याची काळजी उद्या करेल. आजचं जीवन आपण रोज असं जगलं पाहिजे. प्रभूला प्राप्त करून घेण्याकरता खटपट करणारे आणि जे काही तुमच्या हातात काम येते पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रभूसाठी करणारे बना. प्रभू येशूसाठी करणारे बना. आपलं जीवन खटपट करीत असलेलं असलं पाहिजे. त्याच्या राज्याकरता, त्याच्या धार्मिकतेकरता, ते प्राप्त करून घेण्याकरता मागे पडलेले आपण असलो पाहिजे. जगातल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी मागे पडलेले नाही, तर सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त करून घेण्याकरता मागे पडलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 7 ते 11 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 7 ते 11 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय 7 ते 11 वचन काय म्हणतं पहा. ख्रिस्त प्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा. याचा मथळ आहे ख्रिस्त प्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. पौल सांगतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानी अशा समजलो. का? तर मी ख्रिस्त प्राप्त करून घ्यावा, मी प्रभू येशूला प्राप्त करून घ्यावं. तो प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे, स्वर्गाला जाण्याचा दरवाजा प्रभू आहे, येशू आहे. पौल सांगतो, तरी या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. प्रेज द लॉर्ड. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याविषयी ज्ञानाच्या श्रेष्ठतामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आपलं जीवन ख्रिस्ताला लाभ प्राप्त व्हावं म्हणून जगा, त्यासाठी खटपट करा. पौल म्हणतो, ज्या लाभाच्या गोष्टी होत्या त्या ख्रिस्ताकरता मी हानी अशा समजलो, केर कचरा अशा समजलो ख्रिस्ताच्या ज्ञानामुळे. या जगातील मनाच्या गौरवाकरता त्यांनी काम नाही केलं. त्यांनी ख्रिस्त प्राप्त व्हावा म्हणून लाभाच्या गोष्टी हानी अशा समजला. होय, आपण सुद्धा ख्रिस्त प्राप्त व्हावा, प्रभू येशू प्राप्त व्हावा, त्याचं राज्य मिळावं, त्याची धार्मिकता आपल्या जीवनात यावी, प्रभू येशू आपल्या जीवनात यावा, त्याच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने आपण चालविलेलं असावं, असं आपलं जीवन असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यातलं 9वं वचन काय म्हणतं पहा. आणि मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे. मी कोणाच्या ठाई सापडावं? ख्रिस्ताच्या ठाई सापडावं. मी कुठेही असलो तरी मला माझ्या जीवनातून तो ख्रिस्त दिसला पाहिजे.
मी नाही, तो दिसला पाहिजे आणि मी त्याच्या ठाई असे सापडावे. माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योग्य मिळालेले नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. पौल म्हणतो की मला जे नीतिमत्व मिळालं ते नियमशास्त्राने मिळालं नाही, तर ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते मिळालेलं आहे. तुम्हाला जी धार्मिकता मिळणार आहे, मिळालेली आहे, मिळवायची आहे, ती कोणाद्वारे मिळेल? प्रभू येशूवरील विश्वासाद्वारे. ते आपल्या कृतीने धार्मिकता नाही. कुणी अभिमान बाळगू नये म्हणून मनुष्याच्या हातच्या कृतीने ती मिळाली नाही, ते ख्रिस्ताच्या अर्पणाने आणि प्रभू येशूच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे ते आहे. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला मेल्यानंतर स्वर्गात जायचं आहे. ख्रिस्त आल्यानंतर, प्रभू आल्यानंतर, तर आपण ते मिळवलं पाहिजे. ख्रिस्ताला मिळवलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्याकरता खटपट करणारे आपण असलो पाहिजे. प्रभूशन आपल्या जीवनात बोलवलं पाहिजे. आपण विनंती केल्या पाहिजे, त्याला आवाज दिला पाहिजे. प्रभूशन मला तू प्रकाश दे, तुझं ज्ञान दे, माझ्या ठाई ये, माझ्या जीवनात मी ठेवलेला विश्वासाद्वारे वास कर, मला चालव, मला सामर्थ्य दे. अशा आपण प्रार्थना केल्या पाहिजेत, विनंत्या केल्या पाहिजेत, खटपट केली पाहिजे. रोज मागे पडलो पाहिजे त्याच्या. माझ्या जीवनात आहे, माझ्या जीवनात आहे प्रभू येशू. कारण की कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मी मिळवावे. पौल सांगतो खटपट करीत राहा. पहा करिंथकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन काय म्हणतं. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन काय म्हणतात पहा. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचू. काय वचन सांगतं पहा. कारण तुम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले, तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हाताने न बांधलेले अनंतकालीन असे आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. प्रेज द लॉर्ड. पहा देवाचं वचन सांगतं की तुम्ही आम्ही खटपट करीत असलेले असलो पाहिजे देवाचं राज्य धार्मिकता मिळवण्याकरता. यीशु के पीछे मैं चलने लगा. होय, आपण त्याच्या मागे चाललेले त्याला प्राप्त करून घेण्याकरता खटपट करणारे आपण असलो पाहिजे. पौल सांगतो करिंथकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये पहिलं वचन सांगतं. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले, तर स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हाताने न बांधलेले अनंतकालीन असे आहे. जे स्वर्गात गृह तयार होत आहे, प्रभू येशू तयार करण्यासाठी गेलाय, ती जागा ती अनंतकालीन आहे, हाताने न बांधलेली आहे. जरी आपलं पृथ्वीवरील गृह मंडप मोडलं, प्रेज द लॉर्ड, आपला देह मातीपासून बनलाय, तो मातीस मिळेल. मग आत्मा कुठे जाईल? प्रभू येशू पर्यंत जे विश्वास ठेवणारे ते सुखलोकात जातील. ख्रिस्त आल्यावर सर्वांना उठवेल आणि तो त्यांना जी जागा तयार केली अनंतकालीन गृह त्याच्यामध्ये घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हम यीशु के संग एक दिन
स्वर्ग जाएंगे. जायचंय ना? पहा, आपल्याला तिकडं जायचंय तर त्याला प्राप्त करून घेतलेलं असलं पाहिजे. आपण कणलं पाहिजे. आपलं कणं कशासाठी आहे? आज खटपट कशासाठी आहे? होय, तुम्हाला भूका आहेत, ताण आहेत, काम आहे, जीवन आहे, पोटाची भूक आहे, पण आध्यात्मिक भूक लागली पाहिजे. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. अन्न उदक की ज्ञान जगिक है. अन्न उदक की ज्ञान जगिक है. तृप्ती न होई या सुखानी. तृप्ती न होई या सुखानी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. होय, सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी प्रभू येशू प्राप्त करून घेण्यासाठी झटा. खटपट करीत राहा. पौल सांगतो, पृथ्वीवर मंडपरूपी गृह मोडले तरी आपल्याला देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हातांनी न बांधलेले अनंतकालीन असे आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृह वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. या जगामध्ये उंची उंची पोशाख घालण्यासाठी करू नका, तर सार्वकालिक जीवनाचं वस्त्र पांढर शुभ्र मिळवण्याकरता कणा. ते स्वर्गकालिक जीवन मिळवण्याकरता कणा. आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो. यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. प्रेज द लॉर्ड. ज्या देहाकरता पेरत आहात ते मर्त्य आहे, ते जीवनाच्या योगे ग्रासलं जावं, तर त्या सार्वकालिक जीवनाचे वस्त्र, ते जीवन, तो प्रभू येशू, ते आत्मिक जीवन मिळवण्याकरता या पृथ्वीवरील मंडपरूपी गृहात असताना कणा. खटपट करा त्याला प्राप्त करून घेण्याकरता. तो वेळ दिलाय आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते वस्त्र परिधान करण्याकरता कणा. सार्वकालिक जीवन मिळण्याकरता या जीवनात खटपट करा. पहा, मत्ते 24:36-37 वचन काय सांगतं. मत्ते 24 अध्याय 36 आणि 37 वचन. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24 अध्याय 36 आणि 37 वचन काय सांगतं पहा. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही, पित्यास मात्र ठाऊक आहे. नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगते की खटपट करीत राहा. या जगात असताना ते सार्वकालिक जीवन, राज्य, धार्मिकता मिळवण्याकरता खटपट करणारेपणा. मग ते 24 अध्याय 36-37 वचन सांगते की नोहाच्या दिवसाप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहाला जसं परमेश्वराने सांगितलं होतं की पहा, पाऊस या पाण्याने मी पृथ्वी नाश करणार आहे, तू एक तारू तयार कर. आणि जो तारू तयार करत होता, तारू तयार झालं, नोहा तारू मध्ये गेला आणि पाऊस चालू झाला. 40 दिवस 40 रात्र पाऊस चालू झाला.
आणि पहिली जी पृथ्वी होती, त्याची जी उत्पत्ती होती, ती पाण्याने नाश पावली. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने त्या काळाविषयी सांगितलं आहे, नोहाच्या दिवसाप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. काय झालं नोहाच्या काळामध्ये? नोहा दारू बांधत होता, बाकीचे लोक लग्न करून घेत होते, देत होते, जगामध्ये समरूप असे झालेले होते. अधार्मिकता वाढली होती त्या काळामध्ये. आजचा काळ पहा, आज पण तुम्हाला आम्हाला तसंच दिसत आहे. मग आपण आज कसे दिसलो पाहिजे परमेश्वराला? नोहा दारू बांधत होता, तसे आपण आज आपलं विश्वास रूपी दारू बांधायला खटपट करीत असलेले दिसलो पाहिजे. प्रभू येशू विश्वास रूपी दारू येण्याकरता विनंत्या करणारे आपण असलो पाहिजे. सार्वकालिक जीवनाचं वस्त्र विश्वास प्रभू येशू प्राप्त करून घेण्याकरता खटपट करीत असलेले आपण दिसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की नोहाच्या काळात अचानक जलप्रलय आला आणि सर्वांचा नाश झाला. या काळी सुद्धा प्रभू येशू कधी येईल माहित नाही. आकाश उघडले जाईल, झोपलेला समुदाय उठला जाईल, जे निवडलेले आहेत ते प्रभू येशू उचलले जातील आणि जे खाली राहतील ते विपत्तीत सापडतील. मग आज आपल्याला समय दिलाय प्रभूने, तर आपण या समयामध्ये त्याला प्राप्त करून घेण्याकरता झटलो पाहिजे. चिंता करत बसलेले नाही, तर खटपट करीत असलेले त्याचे राज्य धार्मिकता मिळवण्याकरता. प्रेज द लॉर्ड. नोहाने ते दारू बांधलं. नोहाने दारू बांधलं, विश्वास ठेवला आणि विश्वासाद्वारे त्याला नीतिमत्व मिळालं. प्रेज द लॉर्ड. नोहा त्या काळी वाचला गेला. नोहा, त्याचं कुटुंब, त्याची पुत्र, त्याची कन्या, त्याची बायको वाचली गेली. तुम्हाला या काळी वाचायचं असेल तर तुम्हाला प्राप्त करून घेतलं पाहिजे प्रभूला. सार्वकालिक वस्त्र मिळवण्याकरता खटपट करीत असलेले तुम्ही दिसला पाहिजे. कारण ख्रिस्तच आमची धार्मिकता आहे. प्रभू येशूच ती आमची धार्मिकता आहे. जसा नोहा त्या काळामध्ये दारू बांधण्यामध्ये व्यस्त होता, देवाच्या वचनानुसार त्याने ते बांधलं आणि तो त्या काळी पाण्यापासून, नाश पावण्यापासून वाचला, त्याचं कुटुंब. या काळी ख्रिस्त म्हणतो की आपण कसे दिसलो परमेश्वराला खटपट करीत असलेले, सार्वकालिक जीवनाचं वस्त्र परिधान करण्याकरता कणणारे, प्रभू येशूला प्राप्त करून घेण्याकरता प्रार्थना विनंत्या करणारे. नोहा त्या काळी दारू बांधत होता. आज तुम्ही आम्ही ते विश्वासरूपी दारू बांधणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इब्रानियोस पत्र 11:7 काय म्हणतं पहा. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने दारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरविले आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. प्रेज द लॉर्ड. त्याने विश्वासाद्वारे जग दोषी ठरवलं आणि आपल्या दारू बांधून आपल्या कुटुंबाचा बचाव केला. आज तुमच्या कुटुंबातले जर देवामध्ये नाही, प्रभू येशूमध्ये नाही, तर तुम्ही सुद्धा त्यासाठी खटपट करणारे, ती सुवार्ता करणारे आणि स्वतःही खटपट करणारे असला पाहिजे. विश्वासरूपी दारू बांधणारे, म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा त्या विश्वासाद्वारे वाचले जाऊ या काळी. प्रेज द लॉर्ड. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. देवाचं वचन सांगतं आपण त्याकरता खटपट करत असलो पाहिजे. यहुदाच्या पत्रामध्ये यहुदा काय सांगतो पहा. यहुदाचे पत्र 17 ते 21 वचन. यहुदाचे पत्र, यहुदाचे पत्र याच्या 17 ते 21 वचनामध्ये वचन काय.
यहूदाच्या पत्रामध्ये फार सुंदर वचन इथं नमूद आहे. यहूदा सुद्धा सांगतो त्या तारणाच्या प्रभू येण्याच्या दिवसामध्ये आपण कसे असलो पाहिजे. जर प्रभू उद्या येईल, परवा येईल किंवा आपण विसाव्यात जाऊ तर आपण कसे असलो पाहिजे. पहा 17 ते 21 वचन. अहो प्रिय बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी तुम्ही सांगितलेल्या वचनांची आठवण करा. त्यांनी तुम्हाला असे सांगितले की शेवटल्या काळी आपल्या अभक्तीच्या वासनांप्रमाणे चालणारी अशी थट्टेखोर माणसे उत्पन्न होतील. ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यास आत्मा नाही अशी आहेत. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. प्रेज द लॉर्ड. आपल्या स्वतःला प्रभू येशू याची वाट पाहत परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करत वाट पाहत असलेले आपण असलो पाहिजे. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगत. नोहा त्याची तारू बांधत होता त्या काळामध्ये. आज आपली विश्वास रूपी तारू बांधत परम पवित्र विश्वास. परम पवित्र विश्वास कुठला आहे? परम पवित्र पुत्र एकुलता एक, त्याच्याद्वारे दिलेला विश्वास. तो विश्वास म्हणजे प्रभू येशू. त्या विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करी सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. आपल्याला प्रीतीमध्ये राखणारे ख्रिस्ताच्या असे तुम्ही बना. त्याची वाट पाहत परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करू. या गोष्टींकरता आपण खटपट केली पाहिजे. ते प्राप्त करून घेण्याकरता, आत्मिक रचना बनण्याकरता, ख्रिस्त आपल्या जीवनात येण्याकरता, पवित्र शास्त्र पूर्ण वाचण्याकरता, पवित्र आत्म्यामध्ये बोध होण्याकरता आपण खटपट करणारे बनलो पाहिजे. पेत्र सुद्धा त्याच्या दुसऱ्या पत्रात 3 अध्याय 11 वचन काय म्हणतं पहा. शेवटचे काही वचन वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 11 ते 14 वचन. पहा, पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 11 ते 14 वचन काय म्हणतं पहा. तरी तयारी ठेवण्याची आवश्यकता. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? तयारी ठेवण्याची आवश्यकता. इथं वचन सांगतं कशाची तयारी? त्या दिवसाची. काय सांगतं वचन? तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे. खटपट करीत. पवित्र सांगतो कशासाठी खटपट करीत? तो दिवस लवकर यावा. मी प्रभूला प्राप्त करावं, मी प्रभूला प्राप्त करावं. पवित्र वर्तणुकीमध्ये, पवित्र वर्तणुकीमध्ये म्हणजे जगाच्या सर्व गोष्टीपासून दूर, वाईट गोष्टींपासून दूर, अपशब्दांपासून दूर, सर्व व्यसनदेही गोष्टींपासून दूर, सुभक्तीत राहून रोज दिवस कसा व्यतीत करा? सुभक्तीमध्ये. वचन वाचणं, प्रार्थना करणं, गाणी गाणं, एकमेकांना स्वार्थ करणं, यामध्ये वेळ व्यतीत करा. सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील.
हे आकाश गुंडाळलं जाईल. चंद्र, तारे, सूर्य सर्व चित्रासारखे गुंडाळले जातील. ही सृष्टी तत्वे वितळतील. स्पष्ट सांगितले त्या दिवसामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये काय होईल? आकाश जळून लयास जाईल. काही राहणार नाही. आकाश राहणार नाही, तारे राहणार नाहीत. तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवे आकाश नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाची वाट पाहतो? नवीन आकाश नवीन पृथ्वी, सार्वकालिक जीवन, स्वर्गात प्रवेश मिळवण्याची. आणि आपण असे दिसलो पाहिजे पवित्रकरणामध्ये, सुभक्तीमध्ये, त्या दिवसाची वाट पाहत स्वतःची परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करत आपण असलो पाहिजे. खटपट करीत राहा. प्रेज द लॉर्ड. काय करत राहा? खटपट करीत राहा. कशासाठी करत राहा? सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता, प्रभूला प्राप्त करून घेण्याकरता. रोमकरास शेवटचं वचन वाचा. रोमकरास पत्र 2 अध्याय 7 वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र 2 अध्याय 7 वचन काय लिहिले पहा. धीराने सत्कर्मे करीत राहून. कशाने? धीराने. तो धीर मागा. संकट आहे, क्लेश आहे, अपत्य आहे, पण तुम्हाला धीर नाही, कारण की त्याचं सामर्थ्याचं धीर आपल्या ठाई तुम्ही मागत नाही. धीराने सत्कर्म करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करीता. कशासाठी खटपट करा तुम्ही? काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे नाही, तर त्याचं राज्य धार्मिकता मिळवण्याकरता खटपट करणारे बना. जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करीता, त्यास तो सार्वकालिक जीवन देईल. प्रेज द लॉर्ड. आज आपली खटपट कशासाठी आहे? देवाचं वचन सांगतं तो सन्मान, गौरव आणि अविनाशिता. अविनाशिता म्हणजे विनाश न पावणारी. पुनरुत्थित व्हायचं आहे, ते जीवन मिळवायचं आहे आपल्याला. आणि त्याकरता तिथला गौरव, सार्वकालिक जीवनातला गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करीतात. जे खटपट करीतात, जे आज हे खटपट करीत आहेत, कशासाठी? गौरव, सन्मान, अविनाशिता यासाठी खटपट करीतात, त्यास तो सार्वकालिक जीवन देईल. जीवन कोणाला मिळेल? सार्वकालिक जीवन जे प्रभूला प्राप्त करतील. तो सन्मान मिळवण्याकरता, तो गौरव मिळवण्याकरता, ते अविनाशिता मिळवण्याकरता खटपट करीत आहेत, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईल. प्रेज द लॉर्ड. आपली खटपट या करता असली पाहिजे. वाचलेली वचन प्रभू येशू सर्वांच्या जीवनात आशीर्वादाची करो. आणि प्रभू येशू प्रत्येकाची भेट घेऊ. त्याचा प्रकाश प्रभू येशूचा प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमान हो. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरच्या वचनाद्वारे आमच्यासाठी बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आम्हाला जागृत प्रभूमध्ये राख. सन्मान, गौरव आणि अविनाशिता यासाठी खटपट करणारे, तुझे राज्य, धार्मिकता यासाठी खटपट करणारे आणि प्रभू येशूला प्राप्त करून घेण्याकरता खटपट करणारे आम्हास तू बनव. प्रभू येशूच्या ठेवलेल्या नावावर विश्वासाद्वारे आमच्या ठाई वास कर. पवित्र आत्म्याद्वारे आम्हास तू सामर्थ्य दे आणि ते वचन शिकव.
तुझी वाणी प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. जे जे आज वचन ऐकत आहेत त्यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश प्रभू येशू प्रकाशमान होऊ दे. तू त्या संगती बोल, त्यांची भेट घे. होय, वाचलेल्या वचनाद्वारे ज्यांनी स्वीकार केलेला आहे त्यांच्या जीवनात तू प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे कार्य कर, ते वचनाद्वारे कार्य कर. आज जर ते नसेल तर जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. ते अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य दे. ते शक्ती सामाजिक कार्यासाठी कार्यान्वित कर. प्रार्थना करतो, जे रात्रीच्या वेळी पावसात प्रवास करत आहेत त्यांना सुखरूप प्रियजनाकडे पोहोचव. सैतानी घाण्यापासून त्यांना देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये सुरक्षित राख. जे भुकेले ताणलेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथ आश्रमातील अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. थंडीच्या काळात सर्व वृद्ध लोकांना सामर्थ्य दे, शक्ती सामर्थ्य दे. जे आज बिचाराला खेळलेले आहेत, अनेक व्याध्यांनी ग्रस्त आहेत, त्यांना प्रभू येशूच्या नावात मोकळं कर. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी प्रभू येशूच्या नावात घाल. देशामध्ये शांती राहावी असं तू कर. सुवार्थिक पास्टर यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल आणि जे अंधकारात ते ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. लहान लेकरांना तुझ्या ज्ञानात प्रीतीमध्ये भर. सर्व जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. तसेच तो प्रार्थना करतो, सर्व शिक्षकांना योग्य ज्ञान दे. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना तुझ्या ज्ञानामध्ये प्रभू येशूच्या नावात वाढव. ज्यांच्या त्याला काम नाही त्यांना तू काम दे. जे निवारा शोधतायत त्यांना प्रभू येशू निवारा दे. पावसाच्या परिस्थितीमध्ये जे अडकलेत त्यांचा तू प्रभू येशूमध्ये सांभाळ कर. मावशीचं कुटुंब, तिची सुना, नातवंड, फुलाताई, त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती, सॅमसन अंकल, त्यांची दोन्ही लेकरं, आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकरं, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. वाचल्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूच्या नावात घालव. सर्व लहान लेकरांना तुझ्या ज्ञानात प्रीतीमध्ये दृढ कर. सर्व सैतानी घाण्यापासून दूर ठेव. त्यांचे दैहिक शारीरिक त्रास प्रभू येशूच्या नावात घालव. त्यांना तो आरोग्य दे, प्रीती दे, शांती दे. सॅमसन अंकलच्या दोन्ही लेकरांना त्याच्या ज्ञाना प्रीतीमध्ये वचनामध्ये तू ठेव. फुलाताईंच्या कुटुंब, फुलाताईंना विश्वासात दृढ कर प्रभू येशूमध्ये, आरोग्य दे. मावशीची कुटुंब, त्यांची सुना, नातवंडाई तुझ्या वचनामध्ये स्थिर कर प्रभू येशूमध्ये. होय, या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्यास, प्रभू येशूमध्ये पूर्ण केला त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशू नावात केली म्हणतात पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजचे प्रकार आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण सोडून सोडिले आहेत तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रीतीत, शांतीत, प्रार्थनेत स्वतःला दृढ राखा. आमेन. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.